नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. काल रात्री चिमूर शहरात प्रचंड तणावाची स्थिती निर्माण झाली होती. चिमूर शहरातील बेघर वस्तीत राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलींवर अक्षरशः बलात्कार करण्यात आला आणि ही शृंखला सप्टेंबर महिन्यापासून सुरू होती. या घटनेची तक्रार काल करण्यात आली आणि त्याच्यानंतर चिमूर शहरातील जनता पेटून उठली. त्यांनी सरळ पोलीस स्टेशन गाठले आणि घोषणाबाजी तसेच दगडफेकही केली. ही घटना शांत करण्याकरिता पोलिसांनी अथक प्रयत्न केले, परंतु शहरातील नागरिक अक्षरशः बेकाबू झाली होती. अखेरीस पोलिसांनी गुन्हा नोंद करत 2 आरोपींना अटक केली. येथील शांतता बिघडू नये याकरिता स्वतः पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन घटनास्थळी पोहोचले आणि जमावाला शांत करीत परिस्थिती आटोक्यात आणली. नागपूर शहरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित बँकेच्या समोर लांजेवार नामक गुंडाच्या टोळीने धुडगूस घालून कॅफे मालकावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात कॅफे मालक अविनाश राजू भुसारी गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान पहाटे 5 वाजता मृत्यू झाला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्री 1:30 वाजताच्या सुमारास घडली. IPL स्पर्धा म्हणजे सट्टेबाजांसाठी पैसे कमवण्याची सुवर्ण संधी. मुंबई इंडियन्सचा सामना रंगला असताना राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील विहान रेस्टॉरंटच्या मागे सट्ट्याचा जुगार सुरू होता. क्रिकेटवर सट्टा लावत असल्याची बातमी पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळावर धाड घातली. या 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. घटनास्थळावरून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव मुरखळा येथील एका सेवानिवृत्त महिला अधिकाऱ्याची भर दुपारी हत्या करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली. कल्पना केशव उंदीरवाडे, वय वर्ष 61 असे या मृत महिला अधिकाऱ्यांचे नाव आहे. सदर महिला जिल्हा परिषद येथे कार्यरत होती आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर भर दुपारी तिच्या डोक्यावर खलबत्त्याचा बत्ता मारून तिची हत्या करण्यात आली. या घटनेची चौकशी पोलीस करीत आहेत. सकाळच्या सुमारास जंगलात जाण्यास वन विभागाने मनाई केली असताना सुद्धा मोहफूल वेचण्याकरिता गेलेल्या तळोदी वनपरिक्षेत्रातील गंगासागर हेटी येथील एका इसमास मोहफूल वेचताना वाघाने हल्ला केल्यानंतर जीव गमवावा लागल्याची पाळी आली. मारुती सखाराम बोरकर असे या मृत व्यक्तीचे नाव असून वन विभागाने त्यांना तातडीची आर्थिक मदत केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे 3-13 वाजल्याचे गेले कित्येक महिन्यापासून लक्षात येत आहे. घरफोडी, चोरी, दुचाकी वाहनांचे लंपास होणे इत्यादी कारणांमुळे वणी शहरात पोलीस प्रशासन नावालाच उरले आहे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. नांदेपेरा रोडवरील विनायक नगर येथे घरफोड्यांनी घरफोडी करीत 25,000 रुपयांची रक्कम लंपास केली. घरफोड्यांचा बंदोबस्त झाला असे वाटत असतानाच पुन्हा एकदा घरफोड्यांनी डोकीवर काढल्याने वणीकर चिंतित आहे. वणी शहरातील सलग दुसऱ्या घटनेत ट्रॅक्टरची ट्रॉली चोरट्यांनी लंपास केली. वणी तालुक्यातील शिरपूर येथे शेलू बस स्टॉप जवळील ही घटना असून गजानन मारुती कुचणकर हे घराजवळ जागा नसल्यामुळे बस स्टॉपच्या समोर ट्रॉली ठेवायचे. महाराष्ट्रात मराठीचा उदो उदो सुरू असताना एक धक्कादायक आकडेवारी समोर आली असून राज्यात 5 खासदार, 32 आमदार, मुंबई पालिकेतील 87 नगरसेवक, मीरा रोड पालिकेतील 47 नगरसेवक, ठाणे पालिकेतील 22 नगरसेवक हे अमराठी आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाचा अमराठी टक्का हा 40% पोहोचला असून याबाबतीत कोणता पक्ष राजकीय भूमिका मांडतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने खासगी शाळांना CCTV कॅमेरे लावण्याची सक्ती केली आहे, परंतु दिव्याखाली अंधार म्हणावा लागेल असेच कार्य महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून होत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या 98% शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविले नसल्याने शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.